आज लातूरमध्ये, केजमध्ये, बीडमध्ये सुद्धा, तसेच दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशमध्ये मोजक्या ठिकाणी का होईना पण जालना, जाफराबाद, संभाजीनगर तो खूपच चांगला, या बाबतीत अनेक ठिकाणी पाऊस हा पडलेला आहे। अजूनही रात्र बाकी आहे। घनसावंगी पट्ट्यामध्ये सुद्धा सोडलेल्या भागांमध्ये पाऊस पुन्हा चालू आहे आणि सोडलेले भाग म्हणताच येत नाही, अजून तारीख सुद्धा कंप्लीट झाली नाही आहे। 15 जुलैची रात्र सुद्धा अनेक भागांमध्ये चांगला पाऊस आहे। तुम्ही फक्त निवांत राहा, घाबरले जाऊ नका, असा कुठलाच वाईट काळ नाही, खूप चांगल्या पद्धतीने पाऊस महाराष्ट्राला हा होणार आहे। आणि विनंती करतोय, आता कालच्या रात्रीपासून अनेक जण बदललेत, काही जण ठाम सांगत नव्हते ते आता जसे गुतत बोलणारे सुद्धा ठाम सांगायला लागलेत, इतक्यावरती समजून जा। अनेक ठिकाणी पाऊस चालू आहे आणि होतही राहणार आहे। तर पुढचे काही तासामध्ये परभणी जिल्ह्यात सुद्धा चालू आहे, काही ठिकाणी आणखी वाढणार आहे। किनवट, नांदेडच्या उत्तरेकडील भागांना सुद्धा रात्री पाऊस होणार आहे। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातल्या काही भागांना अजूनही रात्री 15 जुलैच्या मध्यरात्री पाऊस होणार आहे। गंगाखेड, पैठण देखील आणखीन काही भाग वाढणार आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात देखील काही भागांना होणार आहे। अमरावती सुद्धा आहे, नागपूर आहे आणि सोलापूर, लातूरसह मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र सुद्धा अजून 48 तासाच्या आत कव्हर केल्याशिवाय राहणार नाही आहे। चॅलेंज होतं की 18 तारखेपर्यंतचा वेळ देतो, पाऊस दाखवा, पुन्हा 2 दिवस देतो, तू फक्त कमेंट बॉक्स ओपन कर, आता लोक पाठवतील कुठे कुठे पाऊस झाला तर। आणि तुम्ही सुद्धा कुठे कुठे पाऊस पडला हे कमेंट बॉक्समध्ये मला आवर्जून सांगा। आता पुढची कंडिशन तुम्हाला समजून सांगतो, उद्याच्या 16 तारखेला काय होणार आहे आणि 17 तारखेला देखील काय होणार आहे। ठीक आहे, उद्या कोल्हापूरच्या कोकण किनारपट्टी, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे। कोकणामध्ये सर्वाधिक जास्त उद्या जोर असणार आहे 16 जुलैला। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड, चाळीसगाव, सोयगाव हे देखील भाग व्यापणार आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये चांगली सुरुवात उद्या सुद्धा होत आहेत। सोलापूर, सांगली भागात पुन्हा वाढणार आहे। अहिल्यानगरला मध्यम किंवा दमदार पाऊस होत राहणार आहे आणि बीड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस वाढणार आहे। छत्रपती संभाजीनगरबरोबर जालना, देऊळगाव राजा, जाफराबाद, चिखली, खामगाव, मेहकर पट्टे, नांदेड, लातूरसह परभणी हे जिल्हे सुद्धा वाढणार आहेत। ठीक आहे, आणि महत्त्वाचं असं आहे, मी तुम्हाला अजूनही सांगतोय, मला फक्त 3 दिवसाचा वेळ हवा होता। 16, 15, 16 ही सुरुवात करण्याची तारीख आहे आणि 17 तारखेला अनेक ठिकाणी होणार आहे। या 17 तारखेला सुद्धा पेनवट राहिला आणि चांगल्या पावसाची अपेक्षा असतील, ती सुद्धा 18-19 पर्यंत पूर्ण होईल। पण आपलं चॅलेंज आहे 17 तारखेच्या आतमध्ये महाराष्ट्र कव्हर व्हायचं। 17 तारखेच्या रात्री 12 वाजले की मला 18 तारखेला मेसेज करा कोणता भाग राहिला आहे, आणि जरी राहिला असला तरी त्यांनीही काळजी करू नका, कारण की आता हा जो पाऊस आहे आणि हे जे काही आभाळ आहे हे सातत्याने चालू राहणार आहे। जवळपास 28 ते 29 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस हा कायमस्वरूपी राहणार आहे। पावसाचा जोर जो आहे तो 19-20 तारखेपर्यंत कायम आहे। थोडं 22-23ला झडीचं वातावरण बनेल। पुन्हा उत्तर जे काही 24-25 आहे ते विहिरीचा पाण्याचा प्रश्न मिटेल। आजही पैठण तालुक्यामध्ये काही ठिकाणी वळणं भरलेत, बिडकन वगैरे भागामध्ये ही परिस्थिती चालू आहे। ठीक आहे, आणि एक विनंती करतोय की 15 आणि 16 सेमच आहे, ज्यांना सोडले त्यांना त्या दिवशीही सोडू शकतो किंवा घेऊ पण शकतो। हा पाऊस जो आहे तो गरमीच्या लेवलचा, मोठ्या थेंबाचा आणि अनेक ठिकाणी स्थानिक लेवलला मोठ्या प्रमाणात पडणार आहे। व्याप्ती चांगली आहे, आजची पण व्याप्ती बरी आहे, रात्रीपर्यंत बरं आहे, पण तुम्ही घाबरले जाऊ नका। आता विषय येतोय विदर्भाचा। 15-16 जरी विदर्भाने काही भाग सोडला तर नागपूर, अकोला, अमरावती निश्चित घेणार आहे 17 जुलैला। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यातले खामगाव, चिखली, मलकापूर, नायदेवी जे काही काय परिसर आहेत, पाळा वगैरे सुद्धा 17 जुलैपर्यंत तुम्हाला कम्प्लिटली घेणार म्हणजे घेणारच। त्याचबरोबर लातूरसुद्धा कितीही भाग सुटू द्या, 15-16 तर चालू आहे तुमच्या भागामध्ये, पण 17 जुलैला सुद्धा 100% घेणार म्हणजे घेणारच। त्यातली त्यात नांदेडसुद्धा आहे, सोलापूर आहे, अहिल्यानगरसुद्धा उद्या रिमझिम जरी असला काळजी करू नका, आजही तुमच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आला तरी घेणारच। म्हणजे अशा प्रकारच्या चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारासुद्धा अनेक भाग घेणार आहे। थोडं विस्तृत स्वरूपामध्ये सांगतो तुम्हाला। पुढच्या 2 दिवसामध्ये खानदेशसुद्धा आहे, जळगाव खूप जास्त आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर तर प्रचंड जास्त आहे ह्या 2 दिवसामध्ये। त्याचबरोबर दक्षिण सोलापूर, कोल्हापूर आणि कोरडा असलेला मराठवाडा मात्र ह्यावेळेस जबरदस्त आहे। मराठवाड्याच्या पावसाची कंडिशन खूप चांगली राहणार आहे। फक्त मला अजूनही 2 दिवसाचा वेळ हवा आहे, म्हणजे आजची 15 रात्री तर आहेच आहे बघा, पाऊस सर्वदूर चालू आहे आणि काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी आभाळ येते, सोडते, काही ठिकाणी हे चालूच असतं। पहिल्या दिवसात सगळीकडे पाऊस पडत नाही आहे,
पण ह्या 2 दिवसामध्ये 15 आणि 17ला ह्या दरम्यान सगळीकडे पाऊस झालेला असेल. आणि मी तुम्हाला 11 तारखेला मेसेज आपलं 18 तारखेला विचारेल की 17 तारखेला कसा पाऊस झाला आहे. आणि ह्या पण पावसाची अपेक्षा IMDनं ठेवली नव्हती की हा होईल म्हणून, तो झाला आहे. आणि 17 तारखेपर्यंत सगळ्यांचे मॅसेज बदलतील आणि ठाम भूमिका, तुम्हाला दिलेला आधार हा कायम असेल. ज्यावेळेस तुमच्यावरती अशी वाईट वेळ येईल त्यावेळेस माझा जो काही अंदाजाचा प्रभाव असेल तो अजूनही बळकट राहील आणि काळजी करू नका. आता विषय येतोय काही किचकट भागांचा, तो देखील पूर्ण करतो, ते देखील लक्षात घ्या. जळगावपासून वरचा भाग, नंदुरबार, शहादा, जे काही धुळे परिसर आहे हे भाग, या भागांना जवळपास 16ला आणि 17ला काही प्रमाणात आहे. 18ला या भागात जास्त असेल, पण या भागातली सुरुवात देखील उद्याही आहे आणि परवाही आहे. ठीक आहे, परिस्थिती कमकुवत नाही आहे. 17 जुलैपर्यंत नांदेड जवळपास 100% व्याप्ती होईल असा अंदाज आहे. त्यानंतर अमरावतीसुद्धा, वाशिमसुद्धा, हिंगोलीसुद्धा, चंद्रपूर, नागपूर, अकोला, भंडारा हे जे काही परिसर आहेत, वर्धा, हे सुद्धा व्याप्तीच्या बाबतीत 90 ते 95% व्याप्ती राहील. सगळ्यांना चांगला होईल. लातूर जिल्ह्याला जवळपास 17 तारखेला 4-5 वाजेपर्यंतच व्याप्तीचा विषय पूर्ण होऊन जाईल अशी परिस्थिती आहे. पण खतं वगैरे जे टाकायचे असतील, जसं मी तुम्हाला सांगितले, पेरण्याचा सल्ला देणार नाही आणि खतांचा सुद्धा सल्ला देणार नाही आहे. ठीक आहे, कारण की तुमच्या मनाने चालू द्या. थोडं काय वातावरण फाकलं की तुमच्या तोंडातले जे शब्द आहेत ना ते खूप घाणेरडे येतात. खरं तर तुम्हाला धीर देण्याच्या योग्यतेचे सुद्धा काही माणसं नाही आहेत. आमचं काम हे प्रामाणिकपणे चालू आहे आणि ते करत सुद्धा राहणार आहे. पण एक विनंती आहे की घाबरले जाऊ नका. मला अजूनही 2 दिवसाचा वेळ हवा आहे. पाऊस आज सुरू झाला आहे आणि खूप ठिकाणी चालू झाला आहे. फक्त 2 दिवसामध्ये महाराष्ट्र कव्हर झालेला दिसेल आणि ह्या IMDच्या आणि ह्या कोणत्या हेकण्याच्या तारखा येईपर्यंत महाराष्ट्र कव्हर झाल्याशिवाय राहणार नाही. अशी जबरदस्त पावसाची पॅटिंग महाराष्ट्रात चालू आहे. आता जाता जाता एवढंच सांगेल की मित्रांनो, हा पाऊस किती दिवस राहील? आज पडलेला पाऊस उद्यासुद्धा 16 तारखेला आहे, थोडा वाढूनसुद्धा आहे. आणि त्याचबरोबर 17 तारखेला जवळपास राहिले भाग कव्हरच होतील. 95 ते 90%च्याही आसपास त्याची व्याप्ती खूप चांगली आहे. तुम्ही गेवराई म्हणा, शहागड म्हणा, इकडे पाथरी म्हणा, सगळे भाग त्यामध्ये कव्हर होतील. मी एक तालुका सांगत बसत नाही, सुरुवातीपासून सांगितलं सुद्धा आहे. पण पूर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होणार आहे. आणि हा पाऊस 19-20 पर्यंत जास्त प्रमाणात आहे. आणि तिथून पुढे IMDने सांगितल्याप्रमाणे झडी लागणार आहे. केसावाणी बारीक धारा थोडी, पण आभाळाची सावली कायम राहील. आणि 24-25च्या पुढे विहिरीला पाणी येईल असा पाऊस आहे. आणि नंतर परत हा 5-6 ऑगस्टपासून चालला की एक 10-12 दिवसाची पुन्हा बकाळ पडणार आहे. ती बकाळ पडली की परतीचा पाऊस हा 17 ते 18 तारखेच्या आसपास हा रिटर्न प्रवास घ्यायला सुरुवात करेल. आणि तो पाऊस 1 महिना तरी चालेल. त्यामुळे अनेक ठिकाणी वळणच काय तर अनेक ठिकाणी जवळपास रानं पण चिबडतील अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे. ह्या खूप मोठ्या बाता झाल्यात. आज पाऊस पडला म्हणून हे काही बोलत नाही, पण गॅरंटी मात्र नक्की आहे. जय शिवराय, धन्यवाद.